आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे. इरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. एक पॉइंट फक्त. अविनाश करिया पोली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन्निहित पानी मंडन मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दे प्रदेशम. विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपोलिया. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो. 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 तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवेरो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. भाव स्वामी तुकया देवा. तुकया यावरी करावा वेळ. आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. इरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुरुष ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला माझे जगद्गुरु तुकोबराय यथार्थ विचार सुखाचा पत्ता सांगत आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आदिशक्ती मुक्ताबाईच्या दरबारात आपण सर्व मंडळी बसलेले आहोत. काय कारणानं बसलेले आहोत, काय निमित्तानं बसलेले आहात हे तुम्हालाही ज्ञात आहे आणि मलाही ज्ञात आहे. पण सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय म्हणून परिहार देणं हा गरजेचा आहे. वैकुंठवासी कैलासवासी आमचे महादेव भाऊ खंडूजी मेहत्रे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी ठेवलेला हा गोड उत्सव आहे.
पहिलं तर तुम्हा सर्व तिघा भावांना द्यावे तेवढे धन्यवाद. 25 वर्ष झाले तुम्ही तुमच्या बापाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करता, पहिलं तर तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. आपण ज्या महाराष्ट्रात वावरतोय, आपण ज्या देशामध्ये वावरतोय, त्या देशामध्ये जिवंतपणे पोरं मायबापाला भाकरी घालत नाहीये. आपण ज्या देशामध्ये वावरतो, ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतो, तिथं जिवंतपणे पोरं मायबापाला बोलायला सुद्धा तयार नाहीये. आपण ज्या देशामध्ये वावरतो, महाराष्ट्रामध्ये वावरतो, त्या देशामध्ये जिवंतपणे पोरं मायबापाला सांभाळायला तयार नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये पोरं मायबापाला बोलत नाही 1, ज्या महाराष्ट्रामध्ये पोरं मायबापाला सांभाळत नाही 2, ज्या महाराष्ट्रामध्ये पोरं मायबापाला भाकरी घालत नाही 3, अशा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या बापाचं पुण्यस्मरण 25वे करणारे पोरं या महाराष्ट्रात हे विसरून चालणार नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. काही लोक म्हणतील महाराज का दशक्रिया विधीचे कीर्तन करायचे, काही लोक म्हणतील का वर्ष श्राद्धानिमित्त कीर्तन करायचे. महाराज लोकांचे घर चालावं म्हणून हा उपक्रम संप्रदायाने राबवलेला नाहीये. आवाज कमी कर थोडा. महाराज लोकांचे घर चालावं, त्यांचा कुटुंब चालावं म्हणून हा संप्रदायाने जुन्या लोकांनी घालून दिलेला नेम नाहीये. अरे या महाराष्ट्रामध्ये हजारो लोक असे की ते मायबापाला व्यवस्थित बोलत सुद्धा नाहीये. निश्चित आपल्या वडिलाचं 25वे पुण्यस्मरण हे मेहत्रे कुटुंबी करत आहे. इथं बसल्यापैकी एखादा माणूस तर असा असेल की तो आपल्या मायबापाला व्यवस्थित बोलत नसेल, त्याच्या सुद्धा मनाला लाज वाटत असेल. अरे आपला बाप जिवंत असून आपण आपल्या बापाला बोलत नाहीये. आणि आमच्या महादेवरांना जाऊन 25 वर्ष झाले तरी त्यांचं कुटुंब एवढा थाटामाटात त्यांचा पुण्यतिथीचा महोत्सव साजरा करतोय. निश्चित वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामधून, दशक्रिया विधीच्या प्रवचनामधून समाजाला योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य अशी दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जाणं तसं या निसर्गाचा नियम आहे. कोणी असू द्या त्याला जावंच लागतं. मी तर नेहमी सांगत असतो, जाण्याची तारीख वेगळी आहे, जाण्याचा दिनांक वेगळा आहे, जाण्याचा वार वेगळा आहे, जाण्याची वेळ ठिकाण वेगळी आहे, जाण्याचा महिना वेगळा आहे, पण जो व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जावंच लागतं. कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा, अरे राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. दररोज एका पुण्यतिथीचं कीर्तन करावं लागतं. फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय सांगतात, ओ दादा, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले, आता त्यांचे खायचे दिवस आले, त्यांचे आरामाचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. 1, काही सांगतात आई सोडून गेली. 2, काही सांगतात पत्नी सोडून गेली. 3, काही सांगतात महाराज माझा भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला. बसणारे मायबाप, लक्ष देऊन कीर्तन ऐका तुम्ही माझं. लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेले हे जगातलं विशेष मानू नका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले हे जगात विशेष नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं विशेष काम आहे. कारण या प्रकृतीचा नेम आहे ना जाणं. मग कोणी कशानं मरल, कोणी लोक सांगतात की माझे वडील अपघाताने गेले. अजिबात नाही, वडील जाणारच होते, फक्त निमित्त अपघाताचं झालेलं आहे. काही लोक म्हणतात महाराज माझ्या वडिलाला अटॅक आला होता, जर अर्ध्या तासात आम्ही नारायणगावला पोहोचलो असतो ना तर म्हातारं वाचलं असतं. अरे डॉक्टर जवळ असून डॉक्टर स्वतःला वाचू शकत नाही, तुझ्या बापाला कसा वाचवणार आहे. काही लोक म्हणतात की लोक कोरोनाने मेले. एकही माणूस या देशामधला कोरोनाने मेलेला नाही. लोक मरणारच होते, फक्त निमित्त कोरोनाचं झालेलं आहे. कोट्यावधी लोकांना कोरोना झाले, मग सगळेच मेले का? अहो काही केलं 40-40 स्कोर असून त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही. आणि काही नुसता सर्दी झाला आणि खोकला झाला, जसा गेला तसा कॅरी बॅग मध्ये बांधूनच आणला, त्याला कशाचीच गरज पडली नाही. ज्याचं आलं ना महाराज, आणि देवाला तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी काही ना काहीतरी निमित्त करणं आहे का नाही. आता मी तुमच्या समोर उभा आहे, लक्ष देऊन ऐका फक्त. मी लगेच मरल का हो? त्यासाठी मला काहीतरी प्रक्रिया घडली पाहिजे, मला घाम आला पाहिजे, मला चक्कर आली पाहिजेत, मी पडलो पाहिजेत. ही जाण्याची काय आहे? प्रक्रिया आहे. जाण्याचे कारण भिन्न भिन्न असू शकतात, पण या मृत्यू लोकाचा एक नेहमी प्रत्येक माणसाला जावं लागतं. अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचं आणि माझं काय घेऊन बसले. महाराज सांगतात, एथनाई बुरो आले अवतार, एथनाई बुरो आले अवतार,
पामर जीव किती. मग जाणकार मंडळी माझं लक्ष देऊन कीर्तन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. ऐका बरं थोडं. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. मग बसणाऱ्या मायबापांना माझी विनंती आहे, जाणं जर तुमच्या हातात नाही, जाणं जर माझ्या हातात नाही, पण जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित त्यांनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका. जाणं जरी तुमच्याने माझ्या हातात नाही, पण कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे महाराज. कोणाच्या पुण्यतिथीला गेले ना की नुसता बुंदी भात नका खात जाऊ महाराज. कीर्तनकारा समोर बसल्यानंतर लोक अशा बगड्यासारख्या माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपलं हिमालयात जातं काय करू. अजिबात नाही महाराज. हजारो कीर्तनकाराचे कीर्तन ऐकून सुद्धा येत किंचित आपल्यात परिणाम होत नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य या वारकरी संप्रदायाचं काय असेल महाराज. कीर्तन मोबाईल मध्ये नका ठेवू गड्यांनो. कीर्तन मेमरी मध्ये नका ठेवू. कीर्तन तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त कीर्तन ऐकायची गरज नाही पडणार महाराज. म्हणून लक्ष देऊन ऐका माझं. जाणं निसर्गाचा नेम आहे. कबीर महाराज सांगतात, कबीरा हो 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 कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. अरे असं जीवन जगलं पाहिजे की लोकांनी, आपण गेल्यानंतर लोकांना हुरहुर वाटली पाहिजे. तुम्ही पुणे जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं चांगलं काम करू नका, कारण तुमचा पुणे जिल्हा लय मोठा झाला महाराज. पार तिकडं साताऱ्यापर्यंत गेला, इकडं पार सोलापूर पर्यंत गेला, तिकडं पार मुंबई पर्यंत गेला, इकडं पार संगमनेर पर्यंत गेला, तिकडं पार नगर पर्यंत गेलाय. तुमचा पुणे जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं चांगलं जगू नका, पण कमीत कमी जुन्नर तालुकाचे तुम्हाला, तुमचा जुन्नर तालुका तुमच्यासाठी रडल एवढं तर चांगलं जगा. आता याच्यापेक्षा अजून किती खाली येऊ मी. नका का जुन्नर रडेनं कमीत कमी आपला नारायणगाव आपल्यासाठी रडाव एवढं तर प्रत्येकाने जगलंच पाहिजे. आता याच्यापेक्षा खाली यायला मी काही सरकारचा मंत्री नाही म्हणून सबसिडी द्यायची तुम्हाला. नका का नारायणगाव रडेनं, पण कमीत कमी आपले नातेवाईक आपल्यासाठी रडलं पाहिजे एवढं तर प्रत्येकाने जगलंच पाहिजेत महाराज. काय जाणं झालं हो छत्रपती शिवाजी महाराजांचं. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाही हो दादा. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं यात नवल नाहीये. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेला ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. आता असा इतिहास आपण ऐकतोय. तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी कीर्तनातून घेतो, तुमची घेतो, माझी घेतो. एवढं तुम्ही चांगलं जगू शकत नाही, मी चांगलं जगू शकत नाही, पण तुमच्या आणि माझ्यासाठी दोन लोकांनी तरी अश्रू ढाळले पाहिजे एवढं तरी चांगलं जगा. काय जाणं झालं माझ्या ज्ञानोबरायचं. अरे ज्ञानोबरायच्या जाण्याने निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई रडत होते यात नवल नाहीये. ज्ञानोबरायच्या जाण्यानं नामदेवराय रडत होते, त्यांचं कुटुंबीय रडत होतं, सर्व साधू संत अख्खा वारकरी संप्रदाय रडत होता यात नवल नाहीये. माझ्या ज्ञानोबरायचं जाणं एवढं गोड होतं की ज्ञानोबरायच्या जाण्याने जगाचा मालक रडत होता. देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमाशा घातले माझवर, तैसे जनवन कालवले. 2 तास फक्त तुमचे मोबाईल बंद ठेवा. आता माझी विनंती तुम्हाला, अजिबात कोणी बोलू नका. तुम्ही काही पुणे जिल्ह्याचे कलेक्टर नाही आणि पालकमंत्री तर नाहीचे म्हणून एखादी जीव नियोजन बैठक आहे म्हणून 2 मिनिटं थोडं ठेवा की बंद. काय नाही, तुम्ही लगे बी मेले सगळे कीर्तनात तरी 2 दिवस रडतील घरचे. याच्या पलीकडे तुमचं काही नाही उरलं. फक्त बंद ठेवा थोडे मोबाईल. तुमच्या मागं लय व्याप आहे आम्हाला माहिती आहे, फक्त मोबाईल बंद ठेवा. विठ्ठल 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 जगाचा मालक रडायला लागल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न केला, ओ मालक, हजारो संत महाराष्ट्र जन्माला आले, पण ज्ञानोबरायच्या जाण्याने एवढं दुःख का होतंय तुम्हाला? त्यावेळी जगाचा मालक ज्ञानोबरायचं वर्णन करतात. देव म्हणती रुक्मिणी
हा एकच योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. खूप गोड अभंग आहे, चौचरणी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. सकळ हे कुळे पवित्रा, याचे निदर्शने होते. सर्व वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंग परमात्मा म्हणतात, अगं वेडे, मी रडतोय ज्ञानोबराय संत आहे म्हणून नाहीये. पांडुरंग परमात्म्याचं ज्ञानोबरायचं नातं काय, नाथबाबा एका अभंगामध्ये सांगतात. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. मित्र वेगळा असतो आणि सखा वेगळा असतो. विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा. हे सगळं ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेब रडायला लागली. देवाने विचारलं, तुला काय झालं रडण्यासाठी? धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. तुम्ही चांगलं जरी काम केलं तर नाव मायबापाचंच होतं एक, आणि वाईट जरी काम केलं तर नाव कोणाच होतं? जो आपल्या हिताविषयी जागा आहे, तुकोबराय सांगतात, धन्य माता पिता. सावता महाराजांनी विश्वाच्या मालकाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. मग तुकोबराय वर्णन करत असताना सावता महाराजाचं नाही केलं नामदेवरायनं वर्णन. किती गोड आहे परिणाम पहा. एवढं सुंदर प्रमाण नामदेवराय खर्च करतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हो साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी हृदयामध्ये कोणाला साठवलं? देवाला साठवलं. आणि नामदेवराय काय वर्णन करतात माहितीये का? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून जाणकार मंडळीला माझी विनंती, अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. जीवन असं जगा गड्यांनो की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. माणूस किती चांगला होता हे महाराष्ट्राला जिवंतपणी कळत नाही. माणूस किती चांगला होता हे महाराष्ट्राला जिवंतपणी कळत नाही. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एक वाईट खोड आहे. या महाराष्ट्राला लागलेला एक सर्वात मोठा शाप आहे. इथं माणूस मेल्यानंतर त्याचं महत्व कळतं, जिवंतपणी कोणाला कळलंच नाही गड्यांनो. माणूस किती चांगला होता हे माणसाला सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये माणसाला मारावं लागतं. जिवंतपणी कधी कोणी कोणाचं वर्णन केलंच नाही. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मारावं लागलो. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की किती लोकांचं तिनं भलं केलंय, किती गोरगरीब मुलींचा सांभाळ केलाय. जिवंतपणी त्या मायमाऊलीचा आश्रम कुठं असेल तुम्हालाही माहित नव्हता आणि मलाही माहित नव्हता. म्हणून सर्वांना माझी विनंती, जाणं ठरलेलं आहे. कोणाचीही पुण्यतिथी महाराष्ट्र घालत नाही, कोणाच्याही जयंत्या महाराष्ट्र घालत नाही. आज हजारो लोक दररोज महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात आणि हजारो लोक महाराष्ट्रात दररोज मरतात. मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्या साजऱ्या करतो? अजिबात नाहीये. एक वाक्य तुम्ही माझ्यावर काळजावर लिहून ठेवा. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने या महाराष्ट्राचा विचार केला, या देशाचा विचार केला, या गोरगरीब समाजाचा विचार केलाय, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती.
राहिल्या त्या कीर्ती जगामाज जगामाझी राहिल्या त्या कीर्ती जगामाज ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, जीवन जगत असताना जीवन सुंदर जगा. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला खऱ्या सुखाचा पत्ता सांगतात. जगामध्ये असा जीवच नाहीये महाराज की त्या माणसाला सुख नकोय. कोण आहे महाराज असा? ज्या पोराला सुख कुठं करावं आणि शी कुठं करावं याची अक्कल नाही. ते जरी माझ्या मुक्ताईच्या दर्शनाला आलं तरी देव बाप्पा म्हणतो, देव बाप्पा मला सुखाचं ठेव. कशा संग खाव सुख कळतं का त्याला? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, दुःखद भजते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. भामतीकार आपल्या ग्रंथामध्ये सांगत असताना सांगतात, बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ फक्त सुखासाठी करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाही. मग लक्ष देऊन ऐका, ज्याच्यासाठी तुमचाही प्रयत्न चालू आहे, ज्याच्यासाठी माझाही प्रयत्न चालू आहे, त्याचं नाव आहे सुख. मी सांगतोय असं नाहीये हो सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाक्षीन फावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. नुसती तुमची माझी धावपळ चालू, मला तर हसू येतं कधी कधी. ज्यांच्याकडे पैसा नाही तेही धावता येतच, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तिथं त्याच्यापेक्षा धावताय महाराज. नेमकं धावणं कशासाठी चालू आहे तुम्हालाही कळत नाही, मलाही कळत नाहीये. जे सत्तेत नाही तेही दुःखीचे, जे सत्तेत येते त्याच्यापेक्षा दुःखी आहे. ज्याच्याकडे मंत्रीपद नाही तेही दुःखी, ज्याच्याकडे मंत्रीपद येते त्याच्यापेक्षा दुःखी आहे महाराज. कारण सरकारनं मंत्रीपदच असं दिलं, खातंच एवढं गोड दिलं की त्या खात्यात काहीच खाता येत नाही, म्हणून तेही दुःखीची. ज्याचं लग्न झालं तेही टेन्शन मध्ये, ज्याचं होत नाही तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये. ज्याला लेकर आहे तेही टेन्शन मध्ये, ज्यांचे लेकर असून ते त्यांना सांभाळत नाही तेही टेन्शन मध्ये. मग नेमकं सुखी कोण आहे? सुखी राम के दास, सुखी राम के दास. समर्थ रामदास स्वामीजी वर्णन करतात, किती गोडे पहा. जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तोची शोधून पाहे, जो देखे सो दुखिया बाबा. कोण कोण? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी, दुखिया दिन बैरागी. रात्रंदिवस धावपळ चालली महाराज तुमची. पुणे जिल्ह्यातली अमेरिका जर म्हणलं तर आपलं नारायणगाव जुन्नर परिसर आहे महाराज. पुणे जिल्ह्यातली, जसं पुण्यातला सगळ्यात महागडा एरिया कोणता आहे? IT पार्क म्हणून हिंजवडी बालेवाडी सगळ्यात महागडा एरिया आहे. तसं पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बागायती एरिया जर कोणता असेल तर तुमचा आहे महाराज. जुन्नर नारायणगाव या परिसरात
कधी दुष्काळ पडला मला या 25 वर्षात कधी दिसलंच नाही महाराज. का? तुम्ही भाग्यवान आहे ना. पुणे जिल्हा आहे तुमचा. कोणता जिल्हा आहे? पुणे जिल्हा आहे. अष्टविनायकापैकी 5 गणपती सुद्धा तुमच्या जिल्ह्यात आहे. बरोबर आहे का नाही? अजून ज्ञानोबराय तुमच्या कुशीमध्ये, तुकोबराय सुद्धा तुमच्या कुशीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शिवनेरी किल्ला कुठे आहे? तुमच्या जवळच. काय पाहिजेत महाराज तुम्हाला? 35 आमदार असून अर्थ खातं तुमच्याकडे. सगळ्यात चालू लोक आहे महाराज. विशेष घ्यायचा नाही यांचा. कोणतेही सत्ता येऊ, मालक हेच आहे महाराज. मालक दुसरे होऊ देत नाही. विद्येचं माहेर आहे. सगळं काही तुमच्याकडे महाराज. कधी या परिसरात आलं असं दुष्काळ पडला 12 महिने. आम्ही मगाशी दादांच्या घरी गेलो तर जसं पावसाळ्यात वाड्याला पाणी वाहत तसं पाणी वाहत होतं महाराज. आमच्या तिकडे टँकर चालू. किती फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. लक्ष्मी पाणी भरते तुमच्या तिकडे. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. मग रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट चालले. कोणी कांदा लावतोय, कोणी द्राक्ष लावतोय, कोणी डाळिंब लावतोय. एवढे जे कष्ट चालले तुमचे माझे, रात्रंदिवस धावपळ चालू आहे. देवासाठी चालू आहे का पैशासाठी चालू आहे? हो, कशासाठी चालू आहे माया? हो, पैशासाठी. हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो. मी रात्रभर प्रवास करून सकाळी 4 वाजता आलो. किती वाजता आलो? देवासाठी आलो का पैशासाठी? पैशासाठी. बोला कशासाठी? हा, बोललं पाहिजे. नाही अजिबात मला दुःखच नाहीये त्याचं. तुम्ही असं स्पष्ट बोला. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. तुम्ही आज जर ठेवचाल तर विष होईल ना त्याचं. तुमचे माझे प्रयत्न त्याच्यासाठी चालू. सर्व सुखाचे आशा जन्म गेला. ऐका. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षीन फावला. माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस प्रयत्न सुखासाठी चालू आहे. तुमचेही त्याच्यासाठी चालू आहे, माझेही त्याच्यासाठी चालू आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही धावपळ करताय, ज्याच्यासाठी मी धावपळ करतो, त्याचं नाव आहे सुख. ते तुम्हालाही मिळालं नाही, मलाही मिळालं नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं गणित चुकलंय महाराज. तुम्हाला हवं आहे सुख, आणि ज्या मार्गाचं अनुकरण तुम्ही आणि मी केलंय तो मार्ग दुःखाचा आहे. अरे एखाद्या माणसाला पुण्याला जायचं आणि तो आळे फाट्या रोडनं निघाला, समोर गेला संगमनेर येईल, सिन्नर येईल, नाशिक येईल, पार तिकडे धुळे मालेगाव एमपीत जासाल, पण पुणे येणार. तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल तर आळे फाट्या रोडनं जाऊन फायदा नाही ना. इकडे राजगुरुनगर रोडनं जा. लक्ष देऊन ऐका. हवा आहे सुख, हवा आहे आनंद, हवा आहे शाश्वत सुख, कधी ना आटणारा आनंद. पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे की आपण दुःख रूपी संसाराच्या मार्गाने अनुकरण करायला लागलो. आणि असे जे दुःखी लोक आहे यांच्याकडे ज्यावेळेस तुकोबरायने बघितलं त्यावेळेस तुकोबरायला कळालंय यांना खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा, पण यांचा मार्ग चुकलेला आहे. काय चुकलेला आहे? मार्ग चुकलेला आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला, तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसांना तुकोबरायने जे मार्गदर्शन केलंय खऱ्या सुखाचं, ते अभंगाचं पहिलं. आपुला तो एक
जीवा सुख नोहे देव करुणी घ्यावा विठ्ठल 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 कुंडलिक वरदा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, आपुला तो एक असणारा जगाचा मालक आपलासा करा. कोण एक असणारा? आता काय झालंय माहितीये का, नेमका कोणता एक देव आपलासा करायचा? कारण शास्त्रामध्ये 33 कोटी देव मानतात. एवढे देव असून सुद्धा लोक थडग्याच्या दर्शनाला जातात. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल हिंदू धर्माचं? एक कोण? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तो देण्यासाठी योग्य आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतु गा. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरज जाती पोवाडे. त्या विश्व मालकाला तुम्ही जीवनामध्ये आपलंसं करा, आणि त्याला आपलंसं करण्यासाठी जगाच्या मालकानं तुम्हाला जन्माला घातलाय. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ऐका ना, औट हात का मानव दे भगवान ने तुझको दिया. एवढा 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकाने तुम्हाला भजनासाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण नाशे जीवपण भवरोग. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा वादिकेचा. काहींना नरदेह मिळाला नाही, कळाले ना, लक्ष देऊन ऐका. एवढं गोड नियोजन या महेत्र कुटुंबियांनी केलं. आपल्या नारायणगावच्या 10-12 मशीननी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ म्हणून? नाही. चुकून जर एखादं कुत्र जर मंडपात आलं तर लोक त्याला काढून देतात. मला एवढंच सांगायचं लोकांना, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. म्हणून काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना काय कळतं? काहीच कळत नाही. काहींना कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. स्वर्गातील देवांना याचं महत्व कळालंय म्हणून त्यांना नरदेह मिळालेला नाहीये. पण या जगातला सगळ्यात अभागी माणूस म्हणजे तुम्ही आणि मी. तुम्हाला कळालेलं सुद्धा आहे. इथं येऊन देवाचं चिंतन केल्यानंतर पुण्य काय पाप काय सगळं कळतंय, तरी पण तुमच्याने माझ्या अज्ञानामुळं तो या झाला फाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. हा तो या झाला पाठा बाधिकेचा. म्हणून सर्वांना माझी विनंती महाराज, निश्चित एवढा सुंदर नरदेह तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करून घ्या. बर्वे झाले आजीवरी, बर्व झालं म्हणजे चांगलं झालं. नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण.
दिला या काळे अवकाश, त्या काळाने तुम्हाला अवकाश दिलाय. माझं सर्वात जाणकार मंडळी एक छोटासा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये देवानं तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलंय ना, असं समजा उर्वरित आयुष्य माझ्या भगवंताने तुम्हाला बोनस दिलंय. महाराज काय दिलंय? बोनस दिलंय. आणि आता कोणता रोग कधी येईल काही सांगता येत नाही. बरं, कधी माणूस कशा नाही मरू शकतो असं काही समजायचं नाही. आता 20-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा हृदयविकाराची झटके यायला लागले. महाराज, जे कधी चहा पेत नाही, कधी पान खात नाही, कधी तंबाखू खात नाही, कधी गुटखा खात नाही, अशा लोकांना सुद्धा ब्लड कॅन्सर व्हायला लागला. काही सांगता येत नाही. कोणता रोग कधी कोणत्या कशा रूपाने येईल काही सांगता येत नाही. म्हणून आहे त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. सुख या शब्दाचा अर्थ आहे महाराज, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे, याला सुख म्हणतात. महाराज, तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं की दुःख सुरू होणार आहे गड्यांना. आता तुम्ही एवढे माझ्या माता मावल्या पुरुष मंडळी कीर्तनासाठी आलेले आहे ना, कोणी 4 व्हीलर घेऊन आलंय, कोणी 2 व्हीलर घेऊन आलंय, काही लोक बिचारे पायी आलेले. तर 2 व्हीलर वाल्या माणसाने 4 व्हीलर वाल्याकडे अजिबात पाहायचं नाही, त्यांना पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. तुम्ही पायी चालणाऱ्या माणसाकडे जर पाहिलं तर तुम्ही माणसाला, अरे त्याला तर अर्धा तास लागणार आहे घरी जायला, आपण तर 10 मिनिटात घरी जातोय. पायी चालणाऱ्या वाल्याकडे 2 व्हीलर वाल्यानं पाहिलं तर समाधान आहे, पण 2 व्हीलर वाल्यानं का 4 व्हीलर वाल्याकडे पाहिलं तर दुःख सुरू होतं. बरं महाराज, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना ना तुम्ही. लोकांचं काय झालंय, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. महाराज, काय झालेलं आहे? अपेक्षा. आणि अपेक्षा वाढलं की दुःख सुरू होतं. महाराज, आता देवानं इनोवा गाडी दिली का नाही, मग मस्त त्या गाडीत प्रवास करायचा ना. मग तुम्हाला फॉर्च्युनरची खास सुटली. मग आता फॉर्च्युनरची जर आवड निर्माण झाली तर दुःख होणारच ना महाराज. मग फॉर्च्युनर वाल्याने शांत बसावं की नाही, देवानं फॉर्च्युनर दिली आपल्याला, त्याला लँड क्रुझरचे स्वप्न पडायला लागले. मग आता विचार करा, लँड क्रुझर वाल्यानं शांत बसावं ना, त्याला हेलिकॉप्टरचे पडायला लागले? अजिबात नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. अरे आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान जर मानलं, हे माझ्या देवाच्या सत्तेने चाललंय असं जर समजलं, दुःख होणारच नाही. मी नेहमी सांगतोय, कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालक सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटल, पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसेल, पण सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे समजा. आणि पायी चालताना चप्पल पायामध्ये नाही, ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुःख होण्याचं काही कारणच नाही. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. अभंगाचं दुसरं चरण. ती माई के दुःखाची जनी, रे ती माई के दुःखाची जनी, रे ती माई के दुःखाची जनी, रे ती माई के दुःखाची जनी. अवसान एरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाची जनिती. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे. महाराज, मी खरं सांगू का तुम्हाला, ज्या गोष्टीला तुम्ही जीवनामध्ये आपलंसं म्हणतात त्या गोष्टीचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, धनानी भूमो
पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. फलकट तो संसार येते सार भगवंत. सार असणाऱ्या जगाच्या मालकाचं चिंतन करा. ज्या तंद्रीत जगत आहात, ज्या हौस मौज मध्ये म्हणजे जगत आहात, हे कधी न कधी जाणार एवढ्या गोष्टी लक्ष देऊन ठेवा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेले की लोक सांगतात महाराज हे जे 10 मजली बंगला आहे तो आपला आहे. काही सांगतात महाराज 100 एकर जमीन आहे ती आपली आहे. मला एक विचारायचं, तू येताना करगुटा सुद्धा घेऊन आला नाही. आल्यानंतर 1.25 महिन्यात तुला नाव दिलं, 12 दिवसांत तुला नाव दिलं, तोपर्यंत तुझं नाव सुद्धा नव्हतं. बरं येतानाही काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जातो का माणूस? तुमच्या नारायणगाव मधला एखादा उद्योगपती 2-4 गुंठे संघ घेऊन गेला का? काही एखाद 2 एफड्या, 4-5 पासबुक, काही सोन्याची अंगठी, काही गळ्यातलं, अजिबात नाही हो महाराज. तुमच्या 4 बोटात 4 अंगठ्या असू द्या, गळ्यामध्ये 2-4 किलोचं लॉकेट असू द्या, हातामध्ये घडी असू द्या, ब्रासलेट असू द्या, हे संसारातले लोक एवढे हलकट आहे ना महाराज. तुम्ही मेल्यानंतर या मायमावल्या तुमच्या हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात महाराज रडता रडता. हा जगाचा नियम आहे. बांधोनिया देती यमाचे हाती, भूषणे घेते काढोनिया. मग एवढे जाणकार मंडळी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित, त्यांना माझी विनंती आहे, तुमच्या नारायणगाव परिसरामध्ये एखादा माळकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली माळ काढली, असं उदाहरण ऐकलं का तुम्ही? मग जे सोबत येतात ते घालावं का काढून घेतात ते घालावं? एवढं जरी कळलं तरी खूप झालं महाराज. आम्हाला असं वाटलं होतं कोरोनाच्या पहिल्या टायमाला फटो जसा पाऊस पडतो, गारा पडतात, तसे लोक मेले. लोक धार्मिक होतील कोरोना गेल्यावर, देवदेव करतील, राम राम म्हणतील. असं अजिबात झालेलं नाहीये. उलट लोक जास्त बिघडले. लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसून गेला, आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, खाऊन घ्या. मी कोरोनामध्ये 2021ला माझी इनोवा गाडी घेतली होती. त्यावेळेस त्या शोरूमवाल्याने मला सांगितलं, म्हणे महाराज हे शोरूम टाकल्यापासून तर आतापर्यंत शरयू टोयोटावाल्याने की सर्वात जास्त गाड्या जर गेल्या असतील तर त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये गेलेल्या आहे. म्हणजे लोकांना कळून चुकलो होतं आपण आता असंही मारणारच आहे. मग खाऊन घ्या, पिऊन घ्या. कोरोनाच्या नंतर जेवढा प्लॉटिंगचा व्यवसाय वाढला तेवढा त्याच्या अगोदर वाढलेला नव्हता महाराज. लोक म्हणे भारत लॉस झाला. कशाचा लॉस झाला? पैशानं कोणीच लॉस होत नाही. आमच्या मंदिराचं काम चालू होतं चोखोबरायच्या, सगळं गाव बंद, गाड्या बंद, सगळे बंद. ते नांदेडच्या मिस्त्री होते आमच्या तिथं, त्यांना 500 रुपये रोज होता. 500 रुपये रोजामध्ये काम करायचे आणि देशी प्यायची सवय होती त्यांना. जी देशी 40 रुपयाची भेटायची त्या लोकांनी त्या टायमामध्ये 700 रुपयाची पिली. त्यावेळेस मला कळलं जगात कोणी गरीब राहिलेलं. अहो बेवडे 40 रुपयाची देशी जर 700ला घेतात, अशा गरीबाईसाठी काय दान द्या करावं? गाढवानं शेत खाल्लं पापना पुण्य आहे ना महाराज. काही काही भिकारी दिवसभर भीक मागतात, संध्याकाळी बिअर बारला असतात. काय अवघड काम आहे. मग यांना पुण्य करता होय पाप. म्हणून लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर दानही द्यायचं असेल तर कोणाला पैशाचं दान देण्यापेक्षा अन्नदान खाऊ घाला त्याला. खरं सांगतो तुम्हाला. एखाद्याने जर तुम्हाला पैसे मागितले तुम्हाला कशाला नाश्ता, आपण गाडी थोडी साईडला घ्या, 5 मिनिटं जातात, तुम्ही त्याला मिसळ खाऊ घाला, तुम्ही त्याला पाण्याची बॉटल द्या, पैसे देऊ. त्या दिवशी मी समृद्धी महामार्गाने चाललो होतो नागपूरला. मी ना आमचा ड्रायव्हर होतो. एका मेंढपाळानं गाडी थांबवली. असा हात करत होता तो. पाण्याची रिकामी बॉटल होती. मी ड्रायव्हरला म्हणलं, अरे वेड्या ती मेंढ्या चारतय रे, ह्या समृद्धी हवेला कुठं हॉटेल वगैरे नाही, त्याला पाणी लागलं असं. तो म्हणे जाऊ द्या ना महाराज. अरे म्हणलं थांबव वेड्या, पाणी तर पाच, आपण महाराज आहे. गाडी थांबवली, त्यानं पाण्याची बॉटल दिली आमच्या ड्रायव्हरनं. तो पण त्यांना रडकुंडी तोंड केलं. म्हणे महाराज काही चिवडा वगैरे आहे का हो तुमच्याकडं? मी त्याला म्हणलं अरे आपण ते फरसाण घेतलं होतं उरलेलं ते दे ना फरसाण. एका कागदात त्याला फरसाण दिलं, बिसलेली दिली, आणि तो आमच्या समोरच त्या फरसाणासोबत दारू पिऊ लागला. सांगा आता किती अवघड काम आहे. आमचा ड्रायव्हर म्हणे महाराज तुम्हाला अजिबात माणसं ओळखता येत नाही. मी ओळखलं होतं. मी म्हणत होतो चला. अरे पण आता पाणी मागितल्यानंतर कोण काय विचार करणार की बा चला आता याला तहान लागली असेल. आपण जेवढे म्हणतो तेवढे सात्विक लोक या जगात राहिलेले नाहीये. म्हणून दया सुद्धा करायच्या कामीचं नाही. एखाद्याला लिफ्ट द्याव गाडी करताना, ते डायरेक्ट गाडीत बसून ड्रायव्हरला चाकू लावतो. त्याच्यापेक्षा ते मेलं तरी त्याच्याकडे पाहणंच नको. कठीण तळ आहे ना महाराज, अवघड आहे.
एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा. मी दररोज सांगतोय गड्यांना, परत परत ह्या गोष्टी नाहीये महाराज. करा रे बापानो साधन हरीचे, हरी भजना विन काळ घालवू नको रे. दुरीच्या सापा भिवूनी बापा भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. भगवंताच्या चिंतनाविन काळ वाया नका घालू. बर महाराज, एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय, ज्याच्यासाठी प्रयत्न करता त्या सगळ्या गोष्टी जाणार आहे. म्हणून एरती माई के दुःखाची जनती नाही आदिअंती अवसान. संसाराचं बीजारोपण दुःखातून झालेलं आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरोनी. बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळे येणे. संसाराचं गणित कोणाला सुटलंच नाही महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. आपल्या बापदाद्याने संसार केलाय, आपल्या आजोबाने केलाय, पंजोबाने केला, तुम्ही सुद्धा तेच उद्योग करतात. अजून संसारामध्ये कोणी सुखी झालेलं? तुमचं जर लक्ष असेल की पैसा संसारात सुख देतय, तर माझी विनंती गड्यानं तुम्हाला, जेवढे माणसं पैशावाले दुःखी तेवढे गरीब नाही. बरं, समाधान सुख हे भगवंत चिंतनामध्ये, संत संगतीमध्ये. जी इंडियोर कंपनी तुम्ही पाहता, फोर्ड कंपनी, ती जपानची आहे. तिचे जे मालक आहे, अब्जावधी रुपयाची त्यांचा टर्नओव्हर असेल महाराज. जगातील सगळ्यात सुंदर गाडी आहे ती. आणि त्या गाडीचे मालक 10 जे श्रीमंत या जगामध्ये, त्यांचा 4था का 5वा क्रमांक लागतो, तो जपानचे आहे. त्यांनी त्या कंपनीचा राजीनामा देऊन पश्चिम बंगालमध्ये मायापूर म्हणून एक खूप मोठं ठिकाण आहे, तुम्ही नेटवर सर्च करा. त्या मायापूरला 1200 कोटी रुपयाचं भगवान श्रीकृष्णाचं आणि राधा राणीचं मंदिर बांधलं. आणि दोघं नवरा बायको त्या भगवान मंदिराची, रामकृष्णाची सेवा करतात. माझी सर्वांना विनंती आहे, फोर्ड कंपनीचा मालक, ज्याची गाडी सर्वात सुंदर आहे, त्याला सुद्धा कळालं की या पैशामध्ये आनंद नाही, या नावामध्ये आनंद नाही. आनंद खरा भगवंत चिंतनामध्ये. तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 कॅरेटवाल्या टमाट्यावाल्याने डोके लावायचे नाही. आपल्या 2-2, 4-4 गुण ठेवाल्याने डोके लावायचे. तुम्ही व्यवसाय करू नका या मताचा महाराज नाही मी. व्यवसाय करा ना, धंदा करा, उद्योग करा, पण शेवट कुठंतरी आपण थांबलं पाहिजेत महाराज. जर नाही तुम्ही थांबवले तर लोक तुम्हाला थांबवतात. हा राजकारणाचाही नियम आहे, परमार्थाचा सुद्धा नियम आहे. थांबण्या वाचून तर भांडणं चालले ना तुमच्या पुणे जिल्ह्यात, का नाही? तुम्ही थांबलं पाहिजेत. आता थांबलं पाहिजे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्रला गादी दिली, बरोबर आहे का नाही? तुमचं टक्कल पडून तुम्ही टोप घातला तरी तुम्ही थांबेना. थांबा की आता. बरं, तुम्ही काय केलं म्हणजे जग सुधारणार आहे? अजिबात नाही. तुमच्यानं काही होणार, तुमच्याकडून तुमचंच होय ना आता, दुसरं जगाचं काय होणार आहे महाराज? अजिबात नाही. म्हणून प्रत्येकानं कुठंतरी थांबलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भगवंताचं चिंतन करा. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है. समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके, नाम का प्रकाश लेके सूरज चंदा तारे हैं. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं. अरे जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं.
राम राम सिया राम राम जय जय राम राम सिया राम 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 सिया राम राम जय जय राम राम सिया राम राम नाम आधार जिने वो राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। अख्खं विश्व राममय झालंय आज. काय झालंय? अख्खं विश्व. सांगायची गरज नाहीये. प्रत्येक लोकांना 22 जानेवारीची काय लागली? आस लागली. आणि का लागू नये महाराज? आराध्य दैवत आहे ना तुमचं आणि माझं. ते लक्ष देऊन ऐका सर्व हिंदू बांधवांनो. राम मंदिर कोणाच्या बापाचं नाही, कोणत्या पक्षाचं तर अजिबातच नाहीये. राम मंदिर हे भारतातले जेवढे काही हिंदू लोक आहे त्या हिंदू लोकांचं आहे. प्रत्येक माणसाने देशातल्या त्याला 1 रुपया दिलाय, कोणी 10 रुपये दिले, कोणी 100 रुपये दिले, कोणी लाख रुपये दिले, कोणी 10 लाख रुपये दिले. काही लोक म्हणत असेल बीजेपीचं मुळीच नाहीये. जेवढे देशातले हिंदू लोक आहे त्या हिंदू लोकांचं राम मंदिर आहे. राम काही एखाद्या पक्षाचा नाहीये. जेवढे काही देशाचे हिंदू तुमचा आणि माझ्या हिंदू धर्माचं ते आराध्य दैवत आहे. आणि का आपण तो 16 साजरा करून केलाच पाहिलाच महाराज. गरजेचं आहे. तुमचं ते कर्तव्य नसून तुमचा तो काय आहे? धर्म आहे. म्हणून तर अख्खं जग भगवामय झालं. अब हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. एका माणसानं मला काल सांगितलं म्हणे महाराज एवढं मोठं मंदिर बांधण्यासाठी मंदिर धर्माचं जरी असलं तरी त्याच्यासोबत तुम्ही आणि मी जोडलेले. आज एअरपोर्ट फुल आहे. 2025 पर्यंत रेल्वेचे तिकीट एअरपोर्टचे तिकीट सगळं तिथं बुक आहे. मग आता रेल्वेचे तिकीट बुक झाले म्हणल्यानंतर तू पैसा कोणाच्या तिजोरीत जाणार? सरकारच्या तिजोरीत जाणार. तिथं जाणारा जो वर्ग आहे त्यांचं खानपान वाढलंय. परवा दिवशी एका मुस्लिम माणसाची हे पाहिली आम्ही मुलाखत. तो म्हणतो अयोध्येत एवढे वर्ष झालं माझे हॉटेल आहे, मी मुस्लिम असल्यामुळे माझ्या हॉटेलमध्ये सुद्धा कोणी येत नव्हतं. ह्या 4 महिन्यात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामुळं माझे 2 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आम्ही त्या हॉटेलवर कमवलाय महाराज. असं काही नाहीये. ते धर्माचं जरी ठिकाण असेल तर लोकांना रोजगार मिळालेला आहे. कारण जाणाऱ्यांची संख्या वाढली. इथून जाणारे ट्रॅव्हल्सवाले कुठले? प्रत्येक राज्यातले ट्रॅव्हल्सवाले. प्रत्येकाला तिथून काय मिळणार आहे? एक माणूस म्हणे एवढं मोठं मंदिर बांधण्यापेक्षा एखादी शाळा बांधली असती तर बरं नसतं झालं का? शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, IT पार्कला बिघडलेले लोक, हे जेवढे काही बिघडलेले लोक आहेत ते फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होतात. म्हणून पहिले मंदिर बांधायचे. ए रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंते अवसाने विठोबा रखुमाई अविनाश करिया पोलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. आणि जीवन जगत असताना तुका म्हणे का मरणाची सरी
उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाने आज आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही काही येडे लोक नाहीये, मी सुद्धा येडा नाहीये. सगळ्या जणांना आपली आपली तयारी करून ठेवलेली आहे. 2024 ची तयारी सुरू झाली की नाही तुमची? कोणी खासदारकीचं बाशिंग बांधतंय, कोणी आमदारकीचं बांधतंय, कोणी जिल्हा परिषदचं बांधतंय, कोणी सरपंचचं बांधतंय. मग निवडणुकीची तयारी करता, करा, तुमचं नशीब आहे. घर कसं बांधायचं याची तयारी करता, मुलीला इंजिनियर करायचं, मुलाला MBBS करायचं याची तयारी करता. मग तुम्ही आणि मी मरणार याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल, लक्ष देऊन ऐका. गेलेला पैसा तुम्ही कमवू शकता 1, गेलेली प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता 2, गेलेली संपत्ती परत मिळेल 3, गेलेली सत्ता परत कमवू शकता 4. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य मिळणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज आमच्या महादेव बाबांच्या पुण्यतिथीला आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. इथं बसलेल्या सर्व मंडळींनी फक्त एवढंच लक्ष देऊन ऐका. 25 वर्ष जरी आपल्या घरच्यांनी आपली पुण्यतिथी नाही घातली तरी चालेल, पण तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची पुण्यतिथी दशक्रियाविधी घातली पाहिजे. एवढं तर प्रत्येकानं नक्कीच जगलं पाहिजेत महाराज. आदर्श देणारा कार्यक्रम आमचे रमेश दादा, उत्तम दादा आणि आमचे चेतन दादा या तिन्ही भावांनी खूप गोड नियोजन केलंय. ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. बाप म्हातारा जरी असला तरी तो तुमच्या घराचा आधारवड आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर सांगत होता, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे. मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या जगामध्ये ओळख आहे. भारताने माझा कला, माझी कौशल्य, माझं गुण सगळं पाहून मला भारतरत्न पुरस्कार दिलाय. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. माझी सर्वांना विनंती आहे, 2 गोष्टी लक्ष देऊन ऐका. परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत 1, आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजेत. बस, दुसरं काही करायची गरजच नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झालेले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये. छत्रपती रडायला लागले. माझ्या जिजाबाई साहेबाला दुःख झालं. ओ राजे, कडक झालाय थोडं कमी. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात. मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. आई कळतंय ग मला या गोष्टी, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हाला आणि मला का कळू नये? आमच्या रमेश दादांना आणि आमच्या उत्तम दादांना, आमच्या चेतन दादांना विनंती आहे, तुमचा बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणून हा कार्यक्रम, हे सगळं नियोजन, हे सर्व व्यवस्थापन पाहत असेल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, मुक्ताबाईच्या दरबारात आहे, तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल, तो बाप सुद्धा विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी माझं 25वे पुण्यस्मरण एवढ्या थाटामाटात केलंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.
आहेस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. सर्व क्षेत्रातले मंडळी तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. खूप गोड नियोजन केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मला असं वाटत होतं की तर फक्त लग्नच होतात काय करणं, पण कीर्तन सुद्धा एवढ्या थाटामाटा त्या मेहत्रे कुटुंबियांनी केलं. माझ्या मुक्ताईच्या दरबारामध्ये खूप सुंदर हॉल बनवलेला आहे महाराज. नजर लागाव एवढं. तुमचा देवस्थान कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलंय तुम्ही सर्व मंडळींनी. अगदी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच बाल गोपाल मित्रमंडळी सर्वच हे गायक वादक महाराज मंडळी. एवढा हॉल असून सुद्धा यत्किंचितही माईक चिरकला नाही, म्हणून माईकवाल्या दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. वा, खूप गोड नियोजन केलं. कारण अशा ठिकाणी इथं तुका म्हणे येथे पाहिजे जातीच्या, त्याला माणूसच चांगला क्वालिटीचा पाहिजेत. कोणालाही ते जमत नाही. गाडी तुम्ही BMW द्या, ऑडी द्या, फॉर्च्युनर द्या, लँड क्रुझर द्या, पण त्या गाडीवर जर तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर बसवला की ती गाडी धडकती. म्हणजे माईक सिस्टीम सुद्धा BMW आहे आणि ड्रायव्हर डायरेक्ट विमानाचा आहे. त्याच्यामुळे जमलं बरं कार्यक्रम. वा, खूप सुंदर लावली माईक सिस्टीम. कारण की रात्रभर प्रवास करून आलो, कपही झालेला आहे, खोकला येतो, तरी सुद्धा किंचितही मला त्रास झालेला नाहीये. याचं कारण सगळं 24 कॅरेट सोनं आहे महाराज. काय 24 कॅरेट सोनं सुंदर आहे. आणि माईक वाल्यावरच कीर्तनकाराचं जीवन आहे महाराज. मी माझ्या बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो माईकवाल्यावर दादा, खरं सांगतो तुम्हाला. कारण दिवसातून 3-3 माईकवाले बदलावं लागतात कधी कधी, बरोबर आहे का नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.